देशात पती-पत्नीमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशातच आता रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे एका महिलेने आपल्या पतीचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे। नागोठणे पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा नामदेव खंडवी वय वर्ष 23 राहणार गौळवाडी पेण याला सवयचा कट त्याच्या पत्नी दीपाली वय वर्ष 19 तिचा प्रियकर उमेश सदू महाकाळ वय वर्ष 21 आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी वय वर्ष 19 यांनी रचल्याचे समोर आले आहे। या तिघांनी इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून कृष्णाला जाळ्यात अडकवले। पायल वारगुडे नावाच्या खोट्या अकाउंटवरून 10 ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावण्यात आले। तेथून त्याला गोड बोलून वासगावच्या जंगलात नेले आणि ओढणीच्या सहाय्याने संपवले। नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी कृष्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले जेणेकरून ओळख पटू नये। तसेच त्याचा मोबाईल फोडून टाकण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी तपास सुरू केला। सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नसल्याने आव्हान मोठे होते। मात्र सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला। अवघ्या 24 तासात तिघांना ताब्यात घेण्यात यश आले। पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कारणे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता रायगड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। वादळवारा लाईव्हसाठी महेश पवार, नागोठणे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।